नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे, तो टॉपिक थोडासा नवीन आहे. तेच काय वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन. बरोबर. तर याचा अर्थ काय होतो, की आपण म्हणतो ना, की शब्दांचा समूह आहे. बरोबर. तर शब्दांच्या समूहाला जेव्हा आपण एका शब्दाने डिनोट करतो, राईट? तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खूप सारे शब्द आहेत. तर खूप सारे शब्द म्हटल्यापेक्षा त्याच्याऐवजी एकच शब्द म्हण, राईट? तर त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता याची आपल्याला सिरीज बघायची आहे. बरोबर. आजचा आपला पहिलाच पार्ट आहे, तर सुरू करूया बघा. तर पहिल्या शब्दापासून सुरू करतोय आपण. पहिला शब्द आहे एलियन. काय आहे एलियन? तर एलियनला आपण काय म्हणतो, जसं की अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटिझन. अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटिझन. म्हणजे काय एखादा व्यक्ती आहे, तो तिथला सिटिझन आहे का? नाही. बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण, म्हणजे काय दुसऱ्याकडून आलेला आहे. बरोबर. त्या जागेवर समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जसं की अमेरिकेचा व्यक्ती आहे. सिटिझन कुठला आहे? तिथलाच आहे. कुठचा? अमेरिकेचा. पण राहतो कुठं? भारतामध्ये. बरोबर. तर भारतासाठी तो व्यक्ती काय आहे? तो काय एक प्रकारचा एलियन आहे. बरोबर. म्हणजेच काय, आता आपण काही स्टोरी तुम्ही ऐकली असेल एलियनबद्दल. काही स्टोरी जशा की आपण म्हणतो की एलियन दुसऱ्या ग्रहावर राहतात. बरोबर. अशा स्टोरी काय ऐकलेल्या आहेत. बरोबर. तर ते सुद्धा काय एलियन आहे. बरोबर. पण इथं डेफिनेशन काय सांगते, म्हणजे त्याची जे डेफिनेशन आहे, जे ग्रुप ऑफ वर्ड आहे, काय म्हणते? अ पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटिझन. म्हणजे काय, एक व्यक्ती आहे, तो तिथला सिटिझन नाही आहे. बरोबर. पण राहतो तिथं. बरोबर. जसं की सांगितलं एक्झाम्पल, अमेरिकेचा व्यक्ती आहे, तिथला सिटिझन अमेरिकेचा सिटिझन आहे, पण राहतो कुठं? भारतामध्ये. म्हणजे भारतासाठी तो काय झाला? एलियन झालाय. राइट. सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल, ॲन एलियन कम्स फ्रॉम अनदर प्लॅनेट. ॲन एलियन कम्स फ्रॉम अनदर प्लॅनेट म्हणजे काय? जो एलियन आहे ते कुठून येतात? अनदर प्लॅनेट म्हणजे काय, दुसऱ्या जागेवरून येतात. हा एकाच शब्दाचे खूप सारे अर्थ निघतात. जसं की एलियन स्पेसीज आहेत. आपण एलियन स्टोरी ऐकलीत. बरोबर. खूप सारे अर्थ निघतात. पण सध्या तो आपला पार्ट नाही. आपल्याला फक्त एवढंच इथं लक्षात ठेवायचं आहे, की पर्सन रिसाइडिंग इन अ कंट्री ऑफ विच ही इज नॉट अ सिटिझन. सिंपल. नेक्स्ट आहे अनार्की. काय? अनार्की. तर याचा अर्थ काय होतो? ऑब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता ग्रुप ऑफ वर्ड काय? ऑब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता ऑब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हटल्यापेक्षा डायरेक्ट आपण एक शब्द काय वापरतो? अनार्की. सिंपल. एक्झाम्पल बघा, अन अनार्की इज डेंजरस बिकॉज देअर इज नो ऑथॉरिटी टू कंट्रोल पीपल. म्हणजेच आता अनार्की जी आहे, आता अनार्की पण काय म्हणतो? ऑब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, एखादा कंट्री आहे, तिथं गव्हर्नमेंटच नाही. बरोबर. तर मग अराजकता राहील ना पूर्ण देशामध्ये. बरोबर. कोणी कोणाचा खून करेल, राईट? कोणी भांडणं करतील. बरोबर. असं होईल. म्हणजे काय, कंट्रोल कोणाकडे राहील का? नाही. सिंपल आहे. एक्झाम्पल बघा, अन अनार्की इज डेंजरस बिकॉज देअर इज नो ऑथॉरिटी टू कंट्रोल पीपल. बरोबर. म्हणजे काय, अनार्की काय डेंजरस आहे. का? कारण की तिथं कोणाचा अथॉरिटीच नाही राहील. म्हणजे कंट्रोल करण्यासाठी काही रूल्स नसतील. बरोबर. सिंपल आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? अनार्की. नेक्स्ट आहे अॅन्युअल. काय आहे? अॅन्युअल. आता ग्रुप ऑफ वर्ड्स काय याची? हॅपनिंग एव्हरी इयर. हॅपनिंग एव्हरी इयर म्हणजे काय? वर्षातून एकदा ती गोष्ट घडते. त्याला काय म्हणतो आपण? अॅन्युअल म्हणतो. आता अॅन्युअल एक्झाम आपण ऐकली असेल. बरोबर. अॅन्युअल काही संमेलन पण असतात, वार्षिक संमेलन. बरोबर. असे काय, त्याला काय म्हणतो आपण? अॅन्युअल म्हणजे काय? हॅपनिंग एव्हरी इयर. एक्झाम्पल, annual exam start next month. The annual exam starts next month. म्हणजेच काय, जे annual exam आहे ते स्टार्ट होणार आहेत कधी? पुढच्या महिन्यापासून. असा काल सेंटेन्सचा अर्थ. सिंपल आहे. नेक्स्ट आहे. नेक्स्ट बघा, अनॉनिमस. का आहे? अनॉनिमस. तर अनॉनिमसचा मराठीमध्ये डायरेक्ट शब्द सांगायचा झाला तो अज्ञात. बरोबर. ग्रुप ऑफ वर्ड काय आहेत? दॅट विच डज नॉट बिअर नेम ऑफ द रायटर. दॅट विच डज नॉट बिअर द नेम ऑफ द रायटर म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट लिहिली, राईट? आपण म्हणतो ना, कोणीतरी एखादी कविता लिहितो, पण त्याचा लेखक तिथे दर्शवत नाही. बरोबर. आपण म्हणतो अज्ञात व्यक्ती आहे. बरोबर. म्हणजे काय, लपलेला आहे. राईट. हाईड केलेलं त्या लेखकाने त्या स्वतःला. बरोबर. त्याला काय म्हणतो आपण? अनॉनिमस. एक्झाम्पल, अन अनॉनिमस लेटर वॉज फाउंड ऑन द टेबल. अन अनॉनिमस लेटर वॉज फाउंड ऑन द टेबल म्हणजे काय, एक अज्ञात व्यक्तीने लिहिलेलं जे पत्र आहे ते सापडलं कुठं? आपल्याला टेबलवर. राईट. सिंपल काय सेंटेन्सचा अर्थ. आता बघा नेक्स्ट. नेक्स्ट आहे अँटीसेप्टिक. काय आहे? अँटीसेप्टिक. दॅट दॅट विच काउंटर काउंटर रिॲक्ट, राईट? काउंटर ॲक्ट्स प्युट्रिफॅक्शन. राईट. प्युट्रिफॅक्शन म्हणजेच काय? आता प्युट्रिफॅक्शन म्हणजे काय? एखादी गोष्ट कुजणे. कुजणे म्हणतो ना आपण मराठीमध्ये. राईट. त्याला काय म्हणतो आपण? प्युट्रिफॅक्शन. आता जो ग्रुप ऑफ वर्ड त्याचा अर्थ काय होतो? दॅट विच काउंटर ॲक्ट्स प्युट्रिफॅक्शन म्हणजेच काय? कुजण्यापासून काय करते? काउंटर ॲक्ट करते. म्हणजे कुजण्यापासून थांबवणे एखादी गोष्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? अँटीसेप्टिक. जसं की आपण कधी बिमार पडलो समजा. बरोबर. तर काय होते? अँटीसेप्टिक सोल्युशन रिड्यूस द रिस्क ऑफ बॅक्टेरियल
बरोबर. आता जे अँटीसेप्टिक सोल्युशन असतात, बरोबर, सोल्युशन्स आपण घरामध्ये पण वापरतो, राईट, सोल्युशन्स असतं ते आता रिड्यूस करतात. आता कुठे समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं कोणाला, राईट, तर काय आपण अँटीसेप्टिक घेतो, राईट, अँटीसेप्टिक वापरतो आपण, राईट. तर ते काय करते, जे बॅक्टेरियल इन्फेक्शन अजून वाढणार आहे ते काय करते, रिड्यूस करते. तर त्यालाच काय म्हणतो आपण, अँटीसेप्टिक. सिम्पल आहे एकदम. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ॲक्वाटिक. काय आहे, ॲक्वाटिक. तर ॲक्वाटिकचा अर्थ काय होतो, लिव्हिंग इन किंवा मग नियर वॉटर, म्हणजे काय पाण्यामध्ये राहणारा किंवा मग पाण्याच्या जवळपास राहणारा, तर त्यालाच काय म्हणतो आपण, ॲक्वाटिक. बरोबर. एक्झाम्पल काय होईल, ॲक्वाटिक इकोसिस्टम इन्क्लूड रिव्हर्स, लेक अँड ओशन्स. आता ॲक्वाटिकमध्ये कोणत्या कोणत्या इकोसिस्टम येतात, रिव्हर्स पण येते ॲक्वाटिकमध्ये, कारण की रिव्हरमध्ये पाणी राहतं, राईट. नदीमध्ये लेक्स म्हणजे थोडे तलाव, छोटे तलाव, राईट, तिथे पण पाणी असतं. आणि ओशनमध्ये ऑब्विसली पाणी असतं त्याच्यामध्ये. पण इथे काय सांगितलं की लिव्हिंग इन नियर किंवा नियर किंवा मग लिव्हिंग इन, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे किंवा पाण्याच्या जवळपास राहणारे. आता काही तुम्ही बघितले असेल, आता मासोळ्यावर आहेत, मासे आहेत, जे काही गोष्ट दुसरे काही प्राणी असतील जे पाण्यामध्ये राहतात, ते फक्त पाण्यामध्ये राहतात. काही आहेत जे पाण्याच्या बाजूला सुद्धा राहतात, राईट. जसे नदीच्या काठावर काही प्राणी असतात, ते नेहमी नदीच्या काठावरच राहतात, त्याला काय म्हणतो आपण, ॲक्वाटिक. लिव्हिंग इन इन वॉटर किंवा मग नियर वॉटर, राईट, पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या जवळपास राहणारे आपण त्या प्राण्याला काय म्हणतो, ॲक्वाटिक. सिंपल आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे अथिस्ट. काय आहे, अथिस्ट. आता अथिस्टचा अर्थ काय होतो, नास्तिक. सिंपल. आता त्याची ग्रुप ऑफ वर्ड आहे ते काय आहेत, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. एक व्यक्ती आहे तो बिलीव्ह नाही करत कोणावर, देवावर, राईट. सिंपल. गॉडवर तो विश्वास ठेवतो का, नाही. तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अथिस्ट, म्हणजे काय, नास्तिक. सिंपल भाषेमध्ये. एक्झाम्पल, सम पीपल आर अथिस्ट बिकॉज दे रिलाय ऑन सायन्स अँड लॉजिक. आता काही लोक आहेत ते कसे अथिस्ट आहेत, नास्तिक आहेत, राईट, कारण ते विश्वास ठेवतात कशावर, सायन्सवर आणि लॉजिकवर. असे पण लोक असतात, राईट, एक्झिस्ट करतात समाजामध्ये. सिंपल आहे. नेक्स्ट आहे ऑडियन्स. ऑडियन्सचा अर्थ काय होतो, श्रोतागण. बरोबर. आता ऑडियन्स म्हणजेच काय, आपण एखाद्या भाषणाला गेलो, बरोबर, तर जे लोक ऐकणारे असतात त्याला काय म्हणतो आपण, ऑडियन्स. काय म्हणतो त्याला आपण, ऑडियन्स. त्याचे ग्रुप ऑफ वर्ड काय होतील, अन असेंब्ली ऑफ हिअरर्स. हिअरर म्हणजे काय, ऐकणारे. बरोबर. अन असेंब्ली ऑफ हिअरर्स म्हणजे काय, ऐकणारे लोक, त्यालाच काय म्हणतो आपण, ऑडियन्स. एक्झाम्पल, द ऑडियन्स लिसन क्वाइटली, राईट. द ऑडियन्स लिसन क्वाइटली ड्युरिंग द स्पीच, म्हणजे काय, स्पीच जेव्हा चालू होतं तर जे ऑडियन्स जे होते, जे श्रोतागण होते, त्यांना कसं स्पीच कसं सायलेंटली, म्हणजे काय, एकदम क्वाइटली ऐकलं. बरोबर. एकदम शांततेमध्ये ऐकलं त्यांना काय, स्पीच. असा सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट आहे. नेक्स्ट आहे ऑटोबायोग्राफी. काय आहे, ऑटोबायोग्राफी. आता ऑटोबायोग्राफीचा अर्थ काय होतो, म्हणजे आत्मचरित्र पण त्याला म्हणतो मराठीमध्ये. बरोबर. द लाईफ स्टोरी, म्हणजे द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. बरोबर. म्हणजे एक लाईफ स्टोरी आहे. बरोबर. पण लिहिली कोण आहे, त्याने स्वतःनंच लिहिली, राईट. तर मी अशा काही स्टोऱ्या बघितल्या असेल, म्हणजे एखादा व्यक्ती दुसरा चरित्र लिहितो, राईट. पण तसं आहे का, ऑटोबायोग्राफी जी आहे त्याला आपण काय म्हणतो, ती कशी असते, ती त्याच व्यक्तीने लिहिलेली असते, राईट. द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ, म्हणजे त्याने स्वतःनेच ती स्टोरी काय लिहिलेली आहे त्याच्या जीवनाबद्दल. बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑटोबायोग्राफी. एक्झाम्पल बघा. ही डिस्क्राईब हिज स्ट्रगल. ही डिस्क्राईब हिज स्ट्रगल्स ऑनेस्टली इन हिज ऑटोबायोग्राफी, म्हणजेच काय, त्याने जे त्याचे स्ट्रगल आहेत, राईट, त्याने मांडलेले आहेत हॉनेस्टली, म्हणजे इमानदारीने त्याच्या ऑटोबायोग्राफी. असा काय सेंटेन्सचा अर्थ. सिंपल आहे. नेक्स्ट आहे अमॅच्युअर. काय आहे, अमॅच्युअर. अमॅच्युअर म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणतो, एखादा व्यक्ती आहे त्याचा खूप पॅशन एखाद्या कामामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, पॅशनेट असणे एखाद्या गोष्टीत, म्हणजे आपण छंद असणे एखाद्या गोष्टी, एखादी गोष्ट करण्यासाठी, राईट, ती गोष्ट शिकण्यासाठी काय असणे, छंद असणे, त्याला काय म्हणतो आपण, अमॅच्युअर. बरोबर. ग्रुप ऑफ वर्ड आहेत. ग्रुप ऑफ वर्ड काय होतील, वन हू परस्यूज सम आर्ट ऑर स्पोर्ट ॲज अ हॉबी. बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो काय करतो, परस्यू म्हणजे काय, पाठलाग करणे, पॅशन करणे, एखाद्या म्हणजे पॅशन असणे एखाद्या गोष्टीबद्दल. सम आर्ट, एखादी आर्ट म्हणजे काय, कला असणे, किंवा मग स्पोर्टमध्ये कोणाला हॉबी असते, राईट, त्याला काय म्हणतो आपण, अमॅच्युअर. सिंपल आहे एकदम. एक्झाम्पल बघा. आय एम ॲन अमॅच्युअर फोटोग्राफर लर्निंग न्यू स्किल. आय एम ॲन अमॅच्युअर फोटोग्राफर लर्निंग न्यू स्किल, म्हणजेच काय, मी एक काय आहे, पॅशनेबल फोटोग्राफर आहे, राईट, आणि मी काय करते, नवीन स्किल सुद्धा शिकत आहे, लर्निंग न्यू स्किल. आलं लक्षामध्ये. आता हे आपण आज बघितले काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. बरोबर. आय होप तुम्हाला समजले असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की मला कुठे अडचण आहे, मला कुठे समजलेलं नाही, राईट, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय मला विचारू शकता, राईट. त्यासाठी एवढं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक यू फॉर वॉचिंग.